आपण काढू शास्त्रे अध्याय 13 त्याचं 24 आणि 25. जजेस चैप्टर 13. जजेस न्याययुक्ती पत्रे अध्याय 13 उसका 24 और 25. त्याचं 24 आणि 25. जजेस न्याययुक्ती पत्रे अध्याय 13 अध्याय 13 उसका 24 और 25. त्याचं 24 आणि 25. उस स्त्री को एक बेटा उत्पन्न हुआ, उसने उसका नाम शिमशोन रखा और वो बालक बढ़ता गया और यहोवा उसको आशीष देता रहा. और यहोवा का आत्मा सोरा और अस्तार के बीच महनदान के उसको उभारने लगा. पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला, तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला व परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. सरा व एस्टॉवेल यांच्या दरम्यान महनेदान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. आपण डोळे बंद करू. हम आंखों को बंद करें. तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू तुझ्या चरणासमोर येते. प्रभू वचनाची वेळ तुझ्या हातात येते. प्रभू वचन आम्ही लक्ष भरून ऐकण्यासाठी सहायता कर. प्रभू वचनाचा अर्थ करून दे आणि पवित्र आत्मा आज तुझी शक्ती तुझं सामर्थ्य जसं शिमशोनाच्या द्वारे प्रकट झालं आज यांच्याद्वारेही प्रकट होण्यासाठी मदत कर. असा शांत रीतीने तू राहू नको, पण तू कार्य करणार आत्मा हो. म्हणून आज या सगळ्यांमध्ये तू कार्य कर, जसं शिमशोनात तू कार्य करूया. म्हणून आजचं वचन यांना कळून दे, पवित्र आत्मा यांना कळून दे. ही माझी खास विनंती, माझी प्रार्थना दया कर येशूच्या नावाने. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हे जे शास्त्रीचं जे पुस्तक आहे ते सॅम्युएलने लिहिलेलं आहे और न्याययुक्ती पत्रे वो शमूएल ने लिखी हुई है. आणि शास्त्रीच्या काळामध्ये हे जे नाव दिलं आहे शास्त्रे म्हणजे जजेस. और न्याययुक्ती काल में इसको जो नाम दिया गया है न्याययुक्ती पत्री. हा तर जजेस तुम्हाला जज माहिती कोण आहे? और आपको न्यायी मालूम है कौन? कोर्टात जज बसतात कोर्ट में आणि जज ते न्याय करतात. और वो लोग न्याय करते हैं. मग त्याच रीतीने जेव्हा यहोशूचा मृत्यू झाल्यानंतर और उसी रीति से जब यहोशुआ मरने के बाद त्यानंतर इस्रायली लोक आपल्या मनमर्जीने चालत होते. और उस समय इस्राएली लोग अपनी मन मर्जी से चल रहे थे. इस्रायली लोकांवर जर कुणी मेंढपाळ नसेल ना तर ते सहज भटकू शकतात. और इस्राएली लोगों के ऊपर अगर कोई चरवाहा नहीं होता तो फिर वो तुरंत भटकाने में आ जाते. मेंढरा आहे ना, मेंढरांना जर मेंढपाळ नसेल ना तर ते सहज भटकू शकतात. और भेड़ों के ऊपर अगर चरवाहा नहीं होगा तो भेड़ आसानी से भटक जाती हे है. देवाला माहित आहे. और ये बात परमेश्वर को म्हणून मालूम है. मोशेने खास विनवणी केली, माझ्या ठिकाणी कोणा दुसऱ्याची नियुक्ती कर. और इसलिए मूसा ने खास विनती की कि मेरे स्थान पर किसी और को नियुक्त कर. आणि म्हणून देवाने त्याच्या जागेवर कोणाची यहोशूची नियुक्ती केली. और इसीलिए परमेश्वर ने उसके स्थान पर यहोशुआ को चुना. पण यहोशूच्या नंतर कोणाचीच नियुक्ती झाली पर नाही. यहोशुआ के बाद किसी को भी नहीं चुना गया. ह्यासाठी कारण देव त्यांचा राजा होता. इसलिए क्योंकि परमेश्वर उनका देव राजा त्यांना था. चालवत होता. परमेश्वर उनको चला रहा त्यांना था. खरं म्हटलं कोणता दुसरा एक मेंढपाळाची गरजच नव्हती, कारण परमेश्वरच त्यांचा मेंढपाळ होता. और सच देखा गया तो उनको किसी मनुष्य जो चरवाहा होता है उसकी जरूरत नहीं थी, क्योंकि परमेश्वर उनका चरवाहा था. पण त्यांना शारीरिक दृष्टिकोनाचा कोणतरी पाहिजे होता. पर उनको शारीरिक दृष्टिकोण से कोई तो चाहिए था. बऱ्याच वेळेला तुम्हालाही असंच होतं. और बहुत सी बार आपके साथ भी ऐसा ही होता तुम्हाला है. प्रेम करणारा देव तुमच्या बरोबर आहे. और आपको प्यार करने वाला आपका परमेश्वर आपके साथ तुमच्या है. प्रार्थना ऐकणारा देव तुमच्या बरोबर आहे. और आपकी प्रार्थना सुनने वाला परमेश्वर आपके तुमच्या साथ है. बरोबर सदैव अदृश्य रीतीने राहणारा, आपण कार्य दाखवणारा की मी तुझ्या बरोबर आहे असा देव आहे. और अदृश्य रीति से रहने वाला पर कार्य करने वाला ऐसा परमेश्वर आपके साथ है. तरी तुम्हाला असं वाटतं कोणीतरी माणूस असावा फिर भी आपको ऐसा लगता है कि कोई तो इंसान हो जो माझ्याशी बोलावं, तुमसे बात करे, मला प्रेम मुझसे करावं, प्यार करे, माझ्या बरोबर राहावं, मेरे साथ वो रहे. है ना? असं वाटतं ना? ऐसा लगता है कारण आपण माणूस आहोत ना. क्योंकि हम मनुष्य हैं. म्हणून माणसाची गरज भाग, त्याला माणसाची गरज लागते. और इसलिए इंसान को एक मनुष्य की जरूरत म्हणून है. परंतु माणसाला देव पर्याप्त आहे. पर जो मनुष्य है उसको परमेश्वर काफी है. जर त्याने निर्णय घेतला नाही, देव आहे ना, अगर उसने निर्णय लिया देवाशी है ना, देवाशी मी बोललो ना, परमेश्वर से मैंने बात की मी ना, मुक्त झाले. मैं मुक्त हो. पण तरी माणूस असा विचारतो, कधी माझं मन मोकळं होतंय, आता हिलाच पकडते, अगो असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं. पण आपण देवाला बोललोय तर माणसाला बोलण्याची काहीच गरज और नाही. अगर हमने परमेश्वर से कहा है तो मनुष्य को बताने की कोई जरूरत नहीं. हे नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखो. म्हणून पण तरी माणसाचा तो स्वभाव आहे, म्हणून देवाने काय केलं, त्या इस्रायली लोकांवर शास्त्री दिले, असे न्यायाधीश दिले जे त्यांना चालवत होते, त्यांना पापापासून सोडत होते आणि त्यांना
विरुद्ध शत्रूंपासून वाचवत होते. और मनुष्य का स्वभाव ऐसे ही परमेश्वर को मालूम है, इसलिए परमेश्वर ने उनके ऊपर, इस्राएल लोगों के ऊपर न्याय नहीं किया कि वो क्या करते थे, उनको पाप से बचाते थे और शत्रुओं के हाथ से उनको छुड़ाते. शास्त्रीय अध्याय जर तुम्ही वाचला तर ते काय करायचे, जसा यहोशू मेला ते लोकांनी काय केलं, त्यांनी देवाच्या विरुद्ध पाप केले, मूर्ती पूजा करू लागले, आपापल्या मर्जीने जगू लागले, जादूटोणा करू लागले. म्हणून देवाने त्यांना विरुद्ध, त्यांचा जो विरोधी देश होता त्या देशाला विरुद्ध शत्रूला त्यांना उभं करवलं आणि ते इस्रायल देशावर राज्य करू लागले. ते सुद्धा 1 दिवस नाही, 2 वर्ष नाही, 12 वर्ष, कधी 20 वर्ष असे राज्य करू लागले. मग शत्रू राज्य करत असताना काय करतो, त्रास देतो ना, टॉर्चर करतो. मग टॉर्चर त्रास झाल्यानंतर मग ते काय करायचे, देवाला आवाज द्यायचे, हे देवा आम्हाला वाचव, त्यांनी कर ठेवलाय, आम्हाला लुबाडतात, आम्हाला त्रास देतात, आम्ही कमवतो ते घेऊन जातात, हा राजा पॅलेस्टी राजा चांगला आहे, हा कनानी राजा चांगला आहे. पण देवाची इच्छा होती का अशी की शत्रूंनी त्यांच्यावर राज्य करावं. और परमेश्वर की इच्छा थी कि शत्रु उनके ऊपर राज्य करे. पण का झालं, पर ये सब क्यों हुआ? त्यांच्या अधर्मांमुळे, उनके अधर्मों के त्यांच्या कारण, पापांमुळे. उनके पापों के कारण. म्हणून देव त्यांना काय करायचा, त्यांच्या विनवण्या, त्यांचं रडणं हे सर्व पाहिल्यानंतर त्यांना शास्त्र द्यायचा. और इसलिए परमेश्वर उनकी दुहाई सुनने के बाद क्या करता था, उनके ऊपर न्याय नियुक्त आता करता था. आपण जे पाहत आहोत हा जो शास्त्र आहे तो आहे शिमशोन. और यहाँ पर हम देखते हैं, यहाँ पर एक न्याय है, वो है शिमशोन. आणि शिमशोनाच्या काळात पॅलेस्टी लोक इस्रायल देशावर राज्य करत होते. और शिमशोन के काल में पहले से लोग इसराइल के ऊपर राज्य कर खूप रहे त्रास थे, देत होते, बहुत तकलीफ दे रहे थे, खूप त्रास, खूप संकट त्यांनी इस्रायली लोकांवर आणली और होती. बहुत तकलीफ, बहुत सता उन्होंने इसराइल लोगों के ऊपर मग आता कराई. शिमशोनाचा जन्म कसा झाला. और अभी शिमशोन का जन्म कैसे हुआ? शिमशोनाचा जन्म झाला, आपण 13व्या अध्यायात वाचू शकता. और 13वें अध्याय में आप पढ़ सकते हैं. दानियाच्या कुलामध्ये मनोह नावाचा एक माणूस आहे, दुसऱ्या वचनात तुम्ही वाचू शकता. और दान के कुल में मनोह नाम का एक मनुष्य है. हा, आणि त्याची पत्नी बांझ होती, और उसकी जो स्त्री थी वो बांझ तिला थी. मूल नव्हतं, उसको बच्चा नहीं था, मुलगी नव्हती, उसको बेटी नहीं मुलगाही थी, नव्हता, बेटा भी नहीं था, बांझ होती, वो तो बांझ थी, वय झालं होतं. और उसकी उम्र हो चुकी थी. म्हणून देवाने काय केलं, और इसलिए परमेश्वर ने क्या त्याला किया, दर्शन दिलं. और उस मनोह को दर्शन आणि दिया. 4थ्या वचनात, आता 4थ्या वचनात, आता तू जपून राहा. हा, आता देवाने सांगितलं तुला मी मुलगा देईन, तू मुलगा प्रसवशील, मग तू काय कर, सावध राहा, आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको. कधीही द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको, तू कधीही दारू पिऊ नको, नशा आणणारी वस्तू तू घेऊ नको, आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको. कोणताही अशुद्ध पदार्थ जो घाण आहे, ज्याला खाण्यास मनाई आहे, तो तू खाऊ नकोस. कारण पहा, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल, त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नकोस. हा, त्याच्या डोक्यावर वस्त्र फिरवू नको, कारण तो नाझीर असेल, तो देवाला समर्पित केलेला असेल, देवाला चढवलेला असेल, त्याचा जन्म स्पेशल आहे, तो देवासाठी आहे, त्याचा जन्म देवाच्या कार्यासाठी होत आहे, म्हणून तू सुरा फिरवू नको. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा कुणाच्याही घरामध्ये मरण झाल्यानंतर वस्त्र फिरवणं मना ह्यासाठीच आहे, कारण केस हे देवाला अधिकाराला दर्शवतं. और बाल जो थे परमेश्वर के अधिकार को दर्शाते, इसलिए घर में कोई भी मरने के बाद अपने बाल नहीं मुंडवाए. देवाचं वचन सांगतं तुम्ही अंगाला चिरू नका, जसं माणूस मेल्यानंतर अंगाला चिरतात, और मनुष्य मरने के बाद बदन के ऊपर वो लोग चीरते हैं केसन मुंडन करतात, और बाल मुंडवाते हैं. तसं तुम्ही नाही केलं और पाहिजे. वैसे आप नहीं ते करना. अन्य जाती करतात, वो अन्य जाति के लोग तुम्ही करते तसं हैं. नाही केलं आप पाहिजे. ऐसा नहीं करना चाहिए. समर्पित माणसांचं डोकं हे देवाला समर्पित केलेलं और असतं, समर्पित मनुष्य का जो मस्तक है वो परमेश्वर को समर्पित किया हुआ आणि है. देव त्या मस्तकाचा हेड आहे, तो त्या मस्तकाचा मालक आहे. और परमेश्वर उस मस्तक का मालिक है. म्हणून सर्व माणसांचा मालक देव आहे, म्हणून सगळ्या माणसांच्या डोक्यावर केस आहे. और इसलिए सब मनुष्य का जो मालिक है वो परमेश्वर है, इसलिए सब मनुष्य के सिर के ऊपर बाल है. कळालं? म्हणून की ते वस्त्र फिरवायला मना केलं आहे. और उसके ऊपर वस्त्र घुमाने के लिए मना किया है. कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाझीर होईल. हा, तो जन्मापासूनच काय असेल, देवाला समर्पित केलेला असेल. अशा रीतीने आपण पाहतो की देवाने एक पॅलेस्टीन राजा कारकिर्दीमध्ये शिमशोनाचा जन्म करवला. और इस रीति से पहलिस्टी की कारकिर्दी में परमेश्वर ने शिमशोन का जन्म आणि करवाया. जसा त्याचा जन्म झाला, और जैसे उसका जन्म हुआ, आपण 24 आणि 25 वाचतो की तिथे लिहिलेलं आहे, जसं त्या बाईने मुलाला जन्म दिला, और 24-25 में हम पढ़ते हैं कि जैसे उस स्त्री ने उस बच्चे को जन्म दिया, त्याचं नाव शिमशोन ठेवलं. परमेश्वर माझं बल आहे. और उसका नाम शिमशोन रखा गया है कि परमेश्वर मेरा बल है. परमेश्वराला काही अशक्य नाही. परमेश्वर के लिए कुछ भी बात असंभव है. असं हे बाळ वाढत गेला. और इस रीति से वो जो बालक है वो बढ़ता गया. काय झालं, देवाचा आशीर्वाद
त्याच्यावर और राहिला. क्या हुआ, परमेश्वर की आशीष उसके ऊपर आता रही. ते समर्पित केलेलं बाळ असल्यामुळे, और वो समर्पित किया हुआ बच्चा होने के नाझीर कारण, असल्यामुळे वो नाजिर होने के कारण देवाचा आशीर्वाद तर राहिला. और परमेश्वर की आशीष तो रही. पण इथं 25व्या वचनात असं लिहिलेलं आहे और 25वें वचन में ऐसा लिखा हुआ की है, परमेश्वराचा आत्मा और परमेश्वर का आत्मा सोडा आणि अश्लोडोत के बीच में जो महनदान, महनदानचा मतलब काय आहे? और मोहनीदान का मतलब क्या है? दानियों की छावणी, दानियों की छावनी, परमेश्वराची उपस्थिती परमेश्वर की उपस्थिती. त्याच्या. तर त्या ठिकाणी काय राहिली? परमेश्वर का आत्मा वहां मंडल राहता. आणि त्या ठिकाणी देवाचा आत्मा वावरत होता. क्यों वहां मंडल राहता? आणि का त्या ठिकाणी वावरत होता? क्योंकि शिमशोन वहां बड़ा हो रहा था. कारण शिमशोन तिथे मोठा होत होता. क्योंकि प्रियो परमेश्वर का आत्मा शिमशोन के कारण उस छावनी के ऊपर भी मंडल रहा था. आणि देवाचा आत्मा शिमशोनमुळे त्या छावणीवरती पण वावरत होता. तो सबसे पहला पॉइंट आप आज को इस वचन के द्वारा परमेश्वर ने सिखाता है. आणि सर्वात पहिला पॉइंट या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला शिकवतो. जिनके बच्चे परमेश्वर के लिए समर्पित किए जाते हैं, ज्यांची मुलं देवाला समर्पित केली वो जातात, सारे बच्चे परमेश्वर के आत्मा से भरे रहते हैं. ते सगळी मुलं देवाच्या आत्म्याने भरलेली परमेश्वर असतात. का आत्मा उनके ऊपर हमेशा छाया करते रहता है. आणि देवाचा आत्मा नेहमी त्यांच्यावरती सावली और होतो. जहाँ वो रहते हैं उनकी जो छावनी रहती है, जैसे एरिया, छावनी मतलब क्या? उस एरिया जहाँ वो रहते हैं उस भाग में परमेश्वर का आत्मा मंडलता रहता है. आणि ज्या एरियामध्ये ती मुलं राहतात त्या एरियावरती देवाचा आत्मा वावरत असतो. इसलिए समर्पण बच्चों का बड़ा इम्पोर्टेंट आणि होता म्हणून है. मुलांचं समर्पण करणं खूप महत्वाचं दूसरी आहे. बात मैं आपको बताती हूँ, दुसरी गोष्ट मी तुम्हाला माता सांगते. पिता होने के कारण हमेशा अपने बच्चों को प्रभु का भय मानने को सिखाना है. आणि आई वडील असल्यामुळे नेहमी तुम्हाला तुमच्या मुलांना देवाचं भय बाळगायला शिकवायचं. जैसे इन्होंने बहुत प्यार किया, जसं यांनी खूप प्रेम केलं, लेकिन उस बच्चे का जन्म किस कारण हुआ है, क्या करने के लिए हुआ है, ये बताने में थोड़ी बहुत पीछे रहेंगे. पण त्या मुलाचा जन्म का झालाय, कशासाठी झालाय हे सांगण्यासाठी ते थोडे मागे पुढे झाले. लेकिन हमारा आज का वचन वो नहीं है. पण आजचं वचन आपलं ते नाही. तो कहने का उद्देश्य कि हम देखते हैं कि परमेश्वर जब किसी बच्चों को चुनता है, आणि देव कोणत्या मुलांना निवडतो, हाँ, तो परमेश्वर का आत्मा उसके ऊपर देता है. तर देवाचा आत्मा तो त्यांच्यावरती तो देतो. वैसे ही परमेश्वर ने आपको भी चुना है, आपके बच्चों को भी चुना है. तसंच देवाने तुम्हाला सुद्धा निवडले, तुमच्या मुलांना सुद्धा भले निवडले. आपके बच्चे ने अभी तक यीशु को ग्रहण नहीं भी किया हो, आणि भलेही तुमच्या मुलांनी अजूनपर्यंत देवाला नसेल ग्रहण केलं, उद्धार का अर्थ उन्हें नहीं मालूम होगा, कारणाचा अर्थ त्यांना माहीत लेकिन वो नसेल, पवित्र आत्मा उन पर छाया करता पण है. पवित्र आत्मा त्यांच्यावरती छाया करतो. दूसरा, आपने मसीह को ग्रहण किया है, इसलिए आप जहाँ रहते हो वहाँ पर परमेश्वर का आत्मा मंडलता है. आणि दुसरं, तुम्ही ख्रिस्ताला ग्रहण केलेलं आहे म्हणून जिथे तुम्ही राहता तिथे देवाचा आत्मा वावरत असतो. परमेश्वर का आत्मा आपके ऊपर छावनी डालता रहता है. आणि देवाचा आत्मा तुमच्यावरती छावणी टाकत वो असतो. आपके ऊपर हमेशा मंडलता रहेगा और आपको आशीष देता आणि रहेगा. नेहमी तुमच्यावरती तो वावरत राहील आणि नेहमी तुम्हाला आशीर्वाद अब हम देईल. ये देख रहे हैं कि पवित्र आत्मा का इतना महत्व क्यों है. आणि आपण हे पाहतो की देवाच्या आत्म्याचे इतकं महत्व का हम आहे. देखते हैं कि जब जब परमेश्वर का आत्मा शिमशोन पर उतरा, आणि आपण पाहतो की जेव्हा जेव्हा देवाचा आत्मा शिमशोनवरती जैसे हम उतरला, देखते कि वो बालक बढ़ गया, आणि जसं तो बालक वाढू लागला, जैसे वो बढ़ गया जसा तो वाढला, परमेश्वर का आत्मा का सामर्थ्य बढ़ गया. देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य पण और वाढलं. वो सामर्थ्य हम देखते हैं कि परमेश्वर के आत्मा ने शिमशोन के द्वारा बड़े बड़े काम किए. आणि ते सामर्थ्य की आपण पाहतो की शिमशोनच्या द्वारे खूप मोठे मोठे कामं शिमशोन झाले. अगर देखो, अगर वो एकदम बहुत टॉल होता, बहुत ऊंचा होता, आणि शिमशोन जर खूप उंच असला असता, पहाड़ होता, धिप्पाड असला असता, बहुत ताकतवर राक्षस के जैसा होता, आणि खूप ताकदवर राक्षसासारखा तो असला लोग असता, थोड़े से डरते. तो लोक थोडीशी घाबरते. लेकिन ये शिमशोन ऐसा नहीं पण था. हा शिमशोन असं नव्हता. जैसे लोगों के मन में बैठा है शिमशोन बोला तो बहुत स्ट्रांग रहेगा, आणि जसं लोकांच्या मनामध्ये असं की शिमशोन म्हटलं की खूप बहुत strong, बलवान रहेगा, बलवान असेल मजबूत गोलियात के जैसा आणि रहेगा. मजबूत गोल्यासारखा असेल. ऐसा कुछ नहीं. आणि असं काहीच ये नाही. शिमशोन का बॉडी भी हमारे जैसी साधारण थी. आणि या शिमशोनचं जे शरीर आहे ते आपल्यासारखं साधारण होतं. इसमें खासियत क्या थी आणि याच्यामध्ये खासियत काय कि होती. परमेश्वर का आत्मा जब बल से उतरता था, आणि देवाचा आत्मा जेव्हा बलाने यायचा, तब उस आत्मा के द्वारा वो बड़े बड़े काम करता आणि था. त्या आत्म्याच्या द्वारे तो मोठी मोठी कामं और करायचा. उसी आत्मा के द्वारा उसने पैलेस्टियों का जो राज्य था इस्राएल के ऊपर वो नीचे कर दिया. आणि त्याच आत्म्याच्या द्वारे जे पेलेस्टी लोकांचं राज्य इस्रायल लोकांवरती होते ते राज्य त्यांनी खाली अब पाडलं. हम देखते हैं कि पहली बार उसके अंदर परमेश्वर का आत्मा जो बल से उतरा, वो कभी उतरा मालूम? आणि पहिल्यांदा जेव्हा त्यांच्यावरती देवाचा आत्मा बलाने उतरला, केव्हा उतरला माहितीये? हम 14वें अध्याय में जाएंगे 14व्या अध्यायामध्ये और आपण उसके जाऊया. 5वें वचन में हम पढ़ेंगे, त्याच्या 5व्या 5 वचनामध्ये और 6. 5 आणि 6. जजेस 14, 5 and 6. शास्त्री अध्याय 14 त्याचं 5 आणि 6. शमशोन आपल्या आई बापासह तिम्ना येथे गेला.
तो तेथील द्राक्ष मळ्यांजवळ येऊन पोहोचला तेव्हा एक तरुण सिंह गर्जना करत त्याच्या अंगावर आला. खास यहाँ लिखा है जवान सिंह, बूढ़ा सिंह नहीं कि उसमें कोई ताकत नहीं, भूख लगी है करके नहीं. यहाँ क्या लिखा है? जवान सिंह. जवान हमने बीच में भी आपको बताया था, सिंह क्या रहता है? बहुत ताकतवर रहता है. 5 किलोमीटर तक उसकी गर्जना सुनते ही लोग कांपते हैं, डरते हैं. सिंह सारे प्राणियों का राजा बोला जाता है. आणि सिंहाला सर्व प्राण्यांचा राजा म्हणतात. एक बार उसके हाथ में पकड़ में कोई आ गया, आसानी से नहीं छूटते हैं. आणि एकदा त्याच्या तावडीमध्ये जर कोणी आला तर सहज रीतीने सुटत नाही. इसलिए बाइबल में लिखा है कि शैतान भी उस फाड़ने वाले सिंह की नाई, सिंह नहीं है लेकिन सिंह की नाई ताक पे बैठा है कि कब किसको फाड़ डालो. आणि शैतान सिंह नाहीये पण फाडणारे सिंहासारखा तो ताकदच बसलेला असतो की कधी समोरच्या व्यक्तीला फाडून खाणार. इसलिए हमें हमेशा जागरूक रहने के लिए पतरस कहता है. आणि म्हणून आपल्याला नेहमी जागृत राहायला पेत्र सांगतो. लेकिन हम यहाँ खास देखते हैं, आणि ते आपण खास पाहतो. अभी जो पतरस ने जो सिंह बताया ना, आणि पेत्राने जो सिंह सांगितला वो सिंह के नखून ही नहीं है. आणि त्या सिंहाला नख नाहीये. क्या नहीं है? काय नाहीये? नखून नहीं है नख नाहीये और दांत भी नहीं है, आणि दात पण नाही. क्योंकि यीशु मसीह ने उसके दांत तोड़ दिए हैं कारण येशू ख्रिस्ताने त्याचे दात तोडले, और उसके नखून भी निकाल दिए. त्याचे नख पण काढून घेतले. मालूम हुआ? नाही झालं. लेकिन यहाँ जो शिमशोन के सामने जो लायन आया है, पण इथे शिमशोनासमोर जो सिंह आलेला आहे ये जवान है तो तरुण आहे. और उसके नखून भी है, त्याच्याजवळ नख दांत पण भी आहे, है, दात पण ताकत भी आहे है. आणि ताकद पण आहे. आगे हम देखते हैं. गर्जना करत त्याच्या अंगावर आला तेव्हा परमेश्वर वो सिंह खुद से उसके ऊपर गरजने लगा. तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. और परमेश्वर का आत्मा बल से उसके ऊपर उतरा और जैसे बल से उसके ऊपर उतरा, देखो उसने क्या किया. हातात काही हतियार नव्हते, उसके हाथ में कोई हथियार नहीं था. तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून उसने टाकले. क्या किया? जैसे एक भेड़ का बच्चा, जिसे मेमने का बच्चा बोलते हैं, वो छोटा सा, उसको जैसे 2 भाग करना चाहिए, 2 टुकड़े करना चाहिए, वैसे उसने क्या किया? सिंहों को पकड़ा और फाड़ डाला. ये परमेश्वर का आत्मा आने के बाद परमेश्वर भी यही करता है, अद्भुत काम करता है. आणि हेच आहे देवाचा आत्मा जेव्हा येतो तेव्हा देवाचा आत्मा अद्भुत काम वो एक करतो. साधारण शिमशोन, तो एक साधारण शिमशोन, ज्यादा बॉडी बिल्ड ऐसी स्ट्रांग नहीं थी, आणि जास्त शरीर त्याचं बलवान लेकिन होतं. देखो एक जवान सिंह को पण एक तरुण सिंहाला उसने क्या किया? त्याने काय केलं? फाड़ डाला. फाडून टाकलं. बाइबल में एक भविष्यवक्ता है, आणि बायबलमध्ये एक भविष्यवक्ता उसके आज्ञा उल्लंघन के कारण जवान सिंह ने उसको फाड़ डाला. आणि त्याच्या आज्ञा उल्लंघनामुळे तरुण सिंहाने त्याला फाडून टाकलं. लेकिन शिमशोन के आज्ञा पालन के कारण पण शिमशोनाच्या आज्ञा पालनामुळे परमेश्वर का आत्मा उस पर बल से उतरा और उसने सिंह को फाड़ डाला. आणि देवाचा आत्मा त्याच्यावरती बलाने उतरला आणि त्याने सिंहाला फाडला. पहला राजा अध्याय 13 में अगर आप पढ़ोगे, पहिला राजा अध्याय 13 मध्ये जर तुम्ही एक वाचलं, भविष्यवक्ता है एक संदेष्टा और वो राजा को प्रचार करने के लिए, यानी परमेश्वर ने एक संदेश दिया और कहा कि तू भविष्यवाणी करना है इस राजा के और इस्राएल देश के अगेंस्ट में. आणि तो एक राजाजवळ गेला होता ती देवाचा जो संदेश आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. राजा गुस्सा हुआ. राजाला खूप राग आला राजा ने बोला इसे पकड़ो. आणि राजा म्हणाला याला पकडा. नेचुरली अगर आपके अगेंस्ट में कोई बोलेगा तुम मरने वाले हो, आणि तुमच्या विरुद्ध जर तुम्ही कोणी बोललं की तुम्ही मरणार आहात ऐसी भविष्यवाणी किसी ने की तो आप पकड़ोगे ना. आणि अशी भविष्यवाणी जर कोणी केली तर तुम्ही तो पकडा. ये राजा के सामने बोलता है अभी ये वेदी रहेगी नहीं, आणि तो राजाच्या समोर म्हणतो की तेरा सिंहासन रहेगा नहीं. तुझं सिंहासन राहणार नाही. तो चिढ़ गया राजा. आणि तो राजा चिडून राजा ने गेला. बोला इसे पकड़ो. आणि राजा म्हणाला याला पकडा. हाथ ऐसे ही हो. हा तसंच राहिला. अरे वो खाली है, और हात नीचे आला. खाली है, हात नीचे आला. नीचे ही नहीं आ रहा. खालीच येत नव्हता. डर गया, घाबरला. गिड़गिड़ाया उसके पैर के पास, मेरा हाथ सीधा कर, मेरा पैर से हाथ सीधा कर. पायावरती पडून त्याने विनवण्या केल्या की माझा हात सरळ आहे. इस भविष्यवक्ता ने प्रेयर किया, उसका हाथ नीचे हो गया, ठीक हो गया. आणि या संदेशाने प्रार्थना केली त्याचा हात सरळ झाला. उसने कहा आओ मेरे घर चलो, खाना पीना खाओ, तुम प्रभु के दास हो. आणि तो म्हणाला चला माझ्या घरी चला तुम्ही देवाचे दास आहात, खाऊ मी तुम्हाला खाऊ प्रभु ने घालतो. उसे कहा था कि उधर कुछ खाने का नहीं, पानी भी नहीं पीने का. आणि देव त्याला म्हणाला होता की तिकडे काहीच खायचं नाही काहीच जिस प्यायचं. रास्ते से आएगा उस रास्ते से नहीं जाना, दूसरे रास्ते से जाना. आणि ज्या मार्गाने येणार आहेस त्या मार्गाने येऊ नकोस, दुसऱ्याच मार्गाने जा. दूसरा एक भविष्यवक्ता बूढ़ा था. आणि दुसरा एक संदेशा एक म्हातारा होता. तू ये क्या हो आया हुआ भविष्यवक्ता? आणि तूच आहेस तो आलेला संदेशा. मैं भी वही हूँ भविष्यवक्ता. आणि मी पण एक संदेशा आहे. प्रभु ने मुझे बोला है तुझे खाना खिलाने के लिए, आजा.
इसे लेके गया। अभी इस भविष्यवक्ता ने क्या करना चाहिए था? आणि या संदेशाने काय करायला पाहिजे? चेक करना चाहिए था ना। चेक करायला पाहिजे. अगर परमेश्वर ने इसको बोला है मत जा तो नहीं जाना चाहिए था ना। आणि देव त्याला बोलाय की जाऊ नकोस तर नाही जायला पाहिजे होतं ना. नहीं जाना चाहिए था ना। नव्हतं जायला लेकिन फिर पाहिजे. भी वो गया। पण तरी सुद्धा तो गेला. अगर परमेश्वर उसे बोला है तो वापस भी बोल सकता है ना जा। आणि जर देवाने त्याला बोलले तर देव पुन्हा पण तर सांगू शकतो उसने चेक नहीं किया, याने चेक नाही केलं. पूछा नहीं परमेश्वर त्याने देवाला से। विचारलं इसने बोला ये भी अरे भविष्यवक्ता ये थोड़ी झूठ बोलेगा। तो म्हणाला हा पण संदेश आहे तो थोडीच खोटं इसको बोलेल. लेकर गया। आणि ह्याला घेऊन जैसे गेला. खाना खाया आणि जसं जेवला इस भविष्यवक्ता के अंदर से बोला है तुझे परमेश्वर की आज्ञा का उल्लंघन किया ना, अब तू नहीं पितरों के साथ नहीं गाड़ा जाएगा। उसी के द्वारा भविष्यवाणी भी दूसरी होगी। आणि त्याच्याच द्वारे दुसरी पण भविष्यवाणी झाली. ये जवान भविष्यवक्ता रास्ते में एक जवान सिंह ने उसको मार डाला। आणि याच तरुण संदेश त्याला एक तरुण सिंहाने मारून टाकला. उसकी गधी को कुछ नहीं किया। आणि त्याच्या गाडविणीला काय अच्छा मारकर भागा भी नहीं सिंह। आणि मारून पळाला पण नाही सिंह. सिंह का स्वभाव कैसा है? मारा तो भाग जाने का ना। आणि सिंहाचा स्वभाव आहे वो मार के भागा नहीं, उधर ही बैठा रहा। पण तो पळाला नाही, तो तिकडेच थांबून वो राहिला. भविष्यवक्ता की डेड बॉडी भी उधर आणि त्या संदेशाची डेड बॉडी पण तिकडे, और गधी भी उधर गाडविणी पण तिकडे और शेर भी उधर। आणि सिंह पण तिकडे. आज्ञा उल्लंघन से इस सिंह ने क्या किया? इस भविष्यवक्ता को खत्म कर दिया। आणि आज्ञा उल्लंघनामुळे काय झालं? या संदेश त्याला संपूर्ण लेकिन टाकण्यात आला. शिमशोन के आज्ञा पालन के द्वारा पण शिमशोनाच्या आज्ञा पालनामुळे परमेश्वर का आत्मा बल से उतरा देवाचा आत्मा बलाने और उतरला उसने सिंह को फाड़ डाला। आणि त्याने सिंहाला फाडून टाकलं. तो दूसरा पॉइंट परमेश्वर आपको सिखाता है, जब परमेश्वर का आत्मा हम पर आता है आज्ञा पालन के द्वारा। आणि दुसरा पॉइंट देव तुम्हाला शिकवतो की देवाचा आत्मा आपल्यावरती येतो आज्ञा आप जितना पालनाच्या. आज्ञा पालन करोगे परमेश्वर का आत्मा आप पर बल से आणि उतरेगा जेवढं तुम्ही आज्ञा पालन कराल तेवढं देवाचा आत्मा बलाने और तुमच्यावर आप येईल. शत्रुओं को फाड़ डालोगे। आणि तुम्ही शत्रूला फाडून टाका. आपका शत्रु आपके सामने गरजेगा लेकिन वो रहेगा नहीं, आणि तुमचा शत्रू तुमच्या समोर गर्जना करेल पण तुमच्या समोर तो टिकाऊ वो राहणार नाही. रहेगा नहीं, तो राहणार नाही, नष्ट हो तो जाएगा। नष्ट होऊन जाईल. तेरे वचन कहता है तेरे शत्रु तेरे सामने नष्ट हो जाएंगे, मिट जाएंगे। आणि तुझे शत्रू तुझ्या समोर नष्ट होऊन जाते, ते मिटून जाते. याद रखो, लक्षात ठेवा. इसलिए परमेश्वर का आत्मा आता है तो याद रखो हमें शत्रु से लड़ने के लिए ताकत मिलती है। आणि देवाचा आत्मा जेव्हा येतो तेव्हा आपल्याला शत्रूंशी लढायला ताकद हम मिळते. शत्रु को फाड़ डाल सकते हैं, ऐसा सामर्थ हम में आ जाता आणि है। आपण शत्रूंना फाडून टाकू शकतो अशी ताकद आपल्यामध्ये येते. पहले से लोग जो सैनिक थे वो वीर थे, आणि पहिले लोक जे सैनिक होते ते वीर होते एकदम मजबूत थे, आणि मजबूत होते. लेकिन कभी भी वो शिमशोन को पकड़ नहीं सके। पण कधीच ते शिमशोनाला पकडू नाही इसलिए शकले. वो लोगों ने क्या किया? आणि म्हणून त्यांनी काय केलं? शिमशोन के घर वालों के ऊपर गांव वालों के ऊपर दबाव डाला। आणि शिमशोनचे जे गाववाले होते त्यांच्यावरती दबाव इसलिए टाकला. गांव वालों ने उसको रस्सी से बांध कर आणि गाववाल्यांनी त्याला रस्सीने बांधून टाकले. पैलेस्टियों के हाथ में दिए। पहलेच लोकांच्या हातात दिलं. जैसे वो लोग यही तक आ गए, आणि जसं ती लोक लेहीपर्यंत आले परमेश्वर का आत्मा उस पर बल से उतरा देवाचा आत्मा त्याच्यावरती बलाने और उतरला. बल से उतरकर उसने क्या किया? आणि बलाने उतरून त्याने काय केलं? उसने बहुत बहुतायत रीति से पूरी रीति से एक गधे की जबड़ी से मार डाला। आणि गाढवाच्या जबड्यापासून त्याने लोकांना मारलं. कितने लोगों को मारा? किती लोकांना मारलं? 1000 लोगों को मारा। 1000 लोकांना मारलं. 15 अध्याय अध्याय 15 14वें वचन से। 14व्या वचनापासून. तो लेहीपर्यंत येऊन पोहोचला. शिमशोन जैसे एक निर्बल कमजोर व्यक्ति दिखाई दिया तो भी वो विश्वासी था, प्रभु में स्ट्रांग था, आज्ञा पालन करने वाला व्यक्ति था, इसीलिए परमेश्वर का आत्मा उस पर बल से उतरता था। वो एक अच्छा विश्वासी था, इसीलिए प्रार्थना करने वाला व्यक्ति था, इसीलिए आप उसका नाम इब्रानियों की पत्री अध्याय 11 में पढ़ सकते हैं। आणि तो एक विश्वासी होता, प्रार्थना करणार होता, म्हणून त्याचं नाव तुम्ही इब्रिकांचा पत्र अध्याय 11 मध्ये वाचू उसकी शकता. थोड़ी एक ही कमजोरी के कारण, सिर्फ उसकी एक ही वीकनेस थी, आणि फक्त त्याची एकच निर्बल वही उसे मृत्यु दे दी, आणि त्याच निर्बलतेने त्याच्यावरती मृत्यू उसको वाचली. तकलीफ दी। त्याला त्रास दिला. वो है व्यभिचार। आणि तो आहे बेबिचार. स्त्री कमजोरी थी उसकी, निर्बलता होती बस त्याची. इसीलिए वो पकड़ा गया, निर्बल रहा आणि म्हणून तो पकडण्यात आला आणि तो निर्बल राहिला. और निर्बल हुआ। उसके पास प्रभु की दी हुई शक्ति, प्रभु के पवित्र आत्मा को उसने शोकित किया, पवित्र आत्मा उससे दूर हो गया। तो निर्बल झाला, पवित्र आत्म्याने त्याने शोकित केलं आणि पवित्र आत्मा त्याच्यापासून दूर झाला. इसलिए प्रियो याद रखो, आणि म्हणून ते आज्ञा पालन, विश्वास और प्रार्थना पवित्र आत्मा को प्रज्वलित करती है। आणि आज्ञापालन, विश्वास आणि प्रार्थना हे पवित्र आत्म्याला प्रज्वलित करतात. प्रेम। तो लेहीपर्यंत येऊन पोहोचला तेव्हा पलेशी त्याला पाहून जयघोष करू लागले. जैसे पहले से लोग मिल गए, हमारा शत्रु मिल गया, देखो उसी घड़ी
इतक्यात परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. परमेश्वर का आत्मा उस पर बल से उतरा. जब शत्रु आपको ललकारेंगे, परमेश्वर का आत्मा अगर आपके अंदर है, आप आज्ञा पालन करने वाले लोग हो, तो याद रखो, सिंह भी आपके सामने आएगा तो वो डरेगा और आपके सामने चुप बैठेगा. जैसे मैं आपको बताती हूँ, साधु सुंदर सिंह के सामने जब वो प्रार्थना कर रहा था, आज्ञा पालन करने वाला व्यक्ति था, उसके सामने जवान सिंह आके बैठा, घंटों बैठा, उसके मुंह को निहारता रहा. जब उसकी प्रार्थना खत्म होने वाली थी, वो सिंह वो निकल गया. वो क्या हो गया? चला गया. लोग सोचे इतना टाइम तक ये सिंह क्या कर रहा था. आणि लोक विचार करत होते इतक्या वेळापर्यंत सिंह काय करतो. याद रखो, आप जितनी आज्ञा पालन करोगे, जेवढं तुम्ही आज्ञा पालन कराल, परमेश्वर को खुश करोगे, देवाला प्रसन्न कराल, परमेश्वर का आत्मा आप पर प्रज्वलित रहेगा, देवाचा आत्मा तुमच्यावरती आप पर प्रज्वलित बल से रहेगा. तुमच्यावरती और बलाने जवान सिंह भी अगर आपके सामने गरजेगा तो वो आपके सामने डर कर पूंछ अंदर करके चला जाएगा. आणि तरुण सिंहाने जर तुमच्या समोर गर्जना केली तर शेपूट आतमध्ये घेऊन तो निघून जाईल. वैसे ही प्रियो, अगर आपके सामने आपके शत्रु गरजने लगेंगे, आणि तसंच तुमच्या समोर जर तुमचे शत्रू गर्जना आपको करू मारने के लिए ऐसा लगेगा, अभी मैं तुम्हारा शत्रु ऐसा लगेगा, तुम पर अभी टूट पड़ेंगे, आणि तुमच्या शत्रूंना असं वाटेल की आता यांच्यावरती आपण तुटून पडू. उसी घड़ी परमेश्वर का आत्मा तुम पर प्रज्वलित हो जाएगा. आणि त्याच वेळेस देवाचा आत्मा और तुमच्यावरती देखो प्रज्वलित क्या किया होईल. उसने. आणि बघा त्याने काय केलं. त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीत जळून गेलेल्या तागासारखे झाले. उसे जिस रीति से बांधा था, वो पूरे उसकी परमेश्वर के आत्मा के कारण क्या हुआ, जिस बंधनों में वो बंधा हुआ था वो बंधन टूट जाते हैं. इसलिए जब परमेश्वर का आत्मा प्रज्वलित हो जाता है, बल से उतरता है, तो सेकंड पॉइंट याद रखो, हमारे बंधन टूट जाते हैं. आणि देवाचा आत्मा जेव्हा बलाने आपल्यावरती उतरून येतो ते लक्षात ठेवा. दुसरं आपलं वो बंधन जो आपके पाप के कारण, आपके लोगों के कारण, शैतान के कारण आए हुए होते हैं, आज्ञा उल्लंघन के कारण, वो सारे बंधन पवित्र आत्मा के सामर्थ्य के तले टूट जाते हैं. आणि ती बंधने जी पापामुळे, आज्ञा उल्लंघनामुळे, तुमच्या लोकांमुळे जी तुमच्यावरती आलेली असतात ती पवित्र आत्म्याच्या अग्नीने तुटून जातात. फिर आणि हाताची बंधने गळून पडली. हाँ, मग गाढवाचे नवे जाभाळ त्याला सापडले. उसके हाथ को भी बंधन थे, वो बंधन भी टूट गए, और उसने हाथ फ्री होने के कारण उसके हाथ में क्या मिली, गधे की जबड़ी की हड्डी. ते कितनी रहेगी गधे की जबड़ी के हाथ में, कितनी ताकत रहेगी, लेकिन वो ताकत किसमें थी, पवित्र आत्मा में थी. इसीलिए उस अकेले एक निर्बल व्यक्ति ने, इतने कम शॉर्ट व्यक्ति ने, जैसे आप लोग की हाइट है वैसी सोचो, ऐसे एक व्यक्ति ने आत्मा के बल के द्वारा क्या किया, 1000 लोगों को धड़ाधड़ मारता गया और 1000 इंसानों का ढेर लगा दिया. कैसे हुआ, पवित्र आत्मा के द्वारा. आणि कसं झालं, पवित्र आत्म्याच्या द्वारे. आज हमारा परमेश्वर हमसे यही कहता है, आणि आज आपल्या देव आपल्याला हेच म्हणतो. प्रियो, हमको भी परमेश्वर का आत्मा दिया, आणि आपल्यालाही देवाचा आत्मा दिलेला आहे. इससे पवित्र आत्मा को प्रज्वलित करो. आणि म्हणून पवित्र आत्म्याला प्रज्वलित करा. अभी आपके ऊपर बल से उतारने की जरूरत नहीं आणि है. आता तुमच्यावरती बलाने उतरवण्याची गरज नाही. शिमशोन के अंदर आता था, चिमशांमध्ये यायचं, जाता था, जायचं, आता था, यायचं, जाता था. जायचं. लेकिन अब आपके अंदर जो पवित्र आत्मा है वो जाएगा नहीं, पण आता तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे तो जाणार नाही. क्योंकि प्रभु ने आपको कहा वो कभी आपको छोड़ेगा नहीं. कारण देवाने तुम्हाला सांगितलं तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. इसीलिए प्रियो, जब आप वो अंदर ही चुपचाप रहता है, आणि म्हणून तो आतमध्येच गपचूप क्योंकि बसलेला आप असतो. उससे बात नहीं कारण करते, तुम्ही त्याच्याशी बोलत आप नाही. उससे मदद नहीं तुम्ही लेते. त्याच्याकडे मदत अगर आप मागत उससे नाही. मदद लोगे जर तुम्ही त्याच्याकडनं तो मदत वो भी बात घेतली, करेगा. तर तो पण तुमच्याशी अगर बोलेल. आप उससे पूछोगे जर तुम्ही त्याला काही और आपको विचारलं उत्तर देगा. तो तुम्हाला उत्तर मैं देईल. आपको एक प्रश्न पूछती मी हूँ, तुम्हाला एक प्रश्न विचारते. जो प्रभु यीशु ने कलीसिया के एक व्यक्ति को पूछा, आणि जो प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीतल्या एका व्यक्तीला बाइबल विचारलं, में ऐसे कितने अध्याय और कौन से अध्याय है जिसमें परमेश्वर ये शब्द नहीं है. आणि बायबलमध्ये असे किती अध्याय आणि कोणता अध्याय आहे ज्याच्यामध्ये परमेश्वर हा शब्द नाहीये. ते सोमवारी होते, सोमवार वाल्यांनी सांगू नका. बायबल आहे ते, बायबल मध्ये अध्याय आहे, बाइबल में वो अध्याय है, पण त्या अध्यायात परमेश्वर हा शब्द नाही. उस अध्याय में हा परमेश्वर ये शब्द नहीं. परमेश्वर, तुम्ही कोणतेही उघडा, सगळ्या अध्यायात परमेश्वर आहे. और आप कौन सा भी अध्याय करो सब में देव परमेश्वर हा शब्द आहे, परमेश्वर ये शब्द है. उपासना हा शब्द आहे, उपासना हे म्हणजे शब्द आहे. भक्ती. भक्ती. पण तुम्हाला क्ल्यू देते, 2 अध्याय आहेत और 2 अध्याय है ज्याच्यात जिसमें परमेश्वर हा उल्लेख नाही. परमेश्वर ये पण शब्द तो नहीं है. अध्याय देवाकडेच नेतो. पर वो जो अध्याय है परमेश्वर देवा के बारे संबंधी में नहीं बताता तो। है. परमेश्वर के बारे में ही बताता है. हा, सांग खुशी. हा, आणि
नाही, रॉंग आहे. कोणीतरी बाजूने सांगतंय वाटतं तुला. हा, सांगितलेलं ना, सोमवारच्या लोकांनी सांगायचं नाही, भांडण नाही फोडायचं. इथं कुणाला आहे? हा, एस्तर आणि हा? श्रेष्ठ गीत. बरोबर. एस्तर आणि श्रेष्ठ गीत हे 2 अध्याय देवाचं नाव नाही, और एस्तर और गीत रत्न में परमेश्वर ये शब्द नहीं है, पण तरी दोन्ही अध्याय देवाबद्दल और दर्शवतो. दोनों भी अध्याय परमेश्वर के बारे में दर्शाते हैं. दाखवतो. एस्तर हा अध्याय देवाच्या उपासाला दर्शवतो, देवाकडे नेण्यासाठी दर्शवतो, देवाच्या सामर्थ्याला दर्शवतो. उपासामध्ये किती शक्ती आहे की देव परिस्थिती बदलतो, शत्रूला पायाखाली आणतो आणि ज्या शत्रूने तुमच्या विरुद्ध कारस्थान रचलेलं असतं त्याला हँग करवतो. जिसने तुम्हारे लिए फांसी का फंदा किया उसी को उस फांसी के फंदे पे चढ़ा देगा. ये है हमारा परमेश्वर. जो तुम्हारे लिए खड्डा खोदेगा परमेश्वर उसको ही उस खड्डे में डालता है. आणि जे तुमच्यासाठी खड्डा खोदतात तेच त्या खड्ड्यामध्ये पडतात. ये है परमेश्वर. इसलिए हम परमेश्वर हमारी तरफ से रहता है. आणि म्हणून आपला देव आपल्यातर्फे असतो. गीत रत्न, जिसे मराठीत से गीत रत्न, इंग्लिश में सॉन्ग ऑफ सोलोमन, श्रेष्ठ गीत, सारे परमेश्वर के बारे में, प्रभु के बारे में दर्शाता है. आणि सगळं काही देवाच्या बाबतीतच आपल्याला दर्शवतो. कितना महान है, कैसा प्यार करता है, वो सब बताता है. आणि देव किती महान आहे, तो किती प्रेम करतो त्याच्याबद्दल कलीसिया और उसका प्रेम को दर्शाता आणि है. मंडळी आणि देवाच्या प्रेमाबद्दल दर्शवतात. इस विषय पर, लेकिन ये दोनों अध्यायों में परमेश्वर ये शब्द, देव हा शब्द नाही. पण या दोन्ही अध्यायामध्ये देव हा शब्द नाही. मैं बोलता तो परमेश्वर हमेशा हमको भी सवाल पूछता है. आणि देव आपल्यालाही कधी कधी प्रश्न विचारतो अलग अलग रीति से सवाल पूछता आणि है. वेगवेगळ्या रीतीने प्रश्न विचारतो. कहने का उद्देश्य प्रियो कि आज हमारा इस शिमशोन के द्वारा परमेश्वर हमें क्या सिखाता है कि परमेश्वर शिमशोन के ऊपर जो आत्मा आता था वो जाता था और आता था, लेकिन आपको जो और मुझे जो आत्मा दिया है वो कभी नहीं जाता. आणि शिमशोनवरती जो देवाचा आत्मा होतो तो यायचा आणि जायचा, पण जो आत्मा आपल्याला दिलेला आहे तो आपल्याला कधी सोडून आपके जाणार. पास जो पवित्र आत्मा है वो आपको कभी नहीं छोड़ेगा, आणि तुमच्याजवळ जो पवित्र आत्मा आहे तो तुम्हाला कधीच क्षण सोडणार के लिए नाही. भी नहीं छोड़ेगा. आणि क्षणासाठी पण नाही सोडणार. लेकिन आपको उसका अनुभव क्यों नहीं होता? पण तुम्हाला त्याचा अनुभव का नाही होत? क्योंकि आप उसका इस्तेमाल नहीं कारण करते, तुम्ही त्याचा वापर करत आप नाही. उससे बात नहीं तुम्ही करते, त्याच्याशी बोलत आपको नाही उसे प्रज्वलित करना है. आणि तुम्हाला त्याला प्रज्वलित वो एक करायचं. ऐसी आग है. आणि ती एक अशी आग आहे. आग क्यों है? आग का आहे? क्योंकि पेंटिकोस के दिन में सबके सिर के ऊपर आग की जीभें क्या हुई थी? आग की जीभ और आग की थी, सबके सिर के ऊपर थी. इसीलिए पवित्र आत्मा आग है और जीभ है, यानी बोलने की शक्ति देता है. इसलिए आप जितना पवित्र आत्मा से बात करोगे उतना पवित्र आत्मा बलवान होकर आपके लिए काम करेगा. आणि पेंटिकोच्या दिवशी सर्वांवरती आगीच्या जिभा होत्या, म्हणून देवाचा जो आत्मा आहे तो आग आहे आणि तो तुम्हाला बोलण्याची शक्ती देतो. और आप जितना पवित्र आत्मा से बात करोगे आणि जेवढं तुम्ही देवाच्या आत्म्याशी बोलता उतना पवित्र आत्मा काम करेगा. आणि तितकं पवित्र आत्मा काम अगर करेल. आप पवित्र आत्मा आपको अद्भुत काम करेगा, जवान सिंहों को फाड़ने के लिए भी आपको मदद आणि करेगा. देवाचा आत्मा अद्भुत कामं करेल, तरुण सिंहाला जब फाडण्यासाठी तुम्हाला उसकी मदत शक्ति करेल. आपके अंदर प्रज्वलित हो आणि जाती जेव्हा है, त्याची शक्ती तुमच्यामध्ये उसका प्रज्वलित सामर्थ्य होते आप में आ जाता आणि है, त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये कोई भी येतं, आपके सामने टिकाव नहीं रह तो सकता, कोणी तुमच्यासमोर कोई आपके सामने खड़ा नहीं रह आणि सकता. कोणी तुमच्यासमोर उभं राहू जोशुआ शकत को नाही. कहा आणि कि यहोशूआला तेरे देव सामने म्हणाला, कोई देर खड़ा न रह आणि सकेगा. कोणी तुझ्यासमोर उभं राहू वह शकणार नाही. पवित्र आत्मा के सामने कोई खड़ा नहीं रह सकता. आणि पवित्र आत्म्याच्या समोर कोणी उशिरापर्यंत प्रियो, उभं राहू उसे शकत नाही. प्रज्वलित करो. आणि तुम्ही त्याला प्रज्वलित तो करा. प्रज्वलित कैसे हुआ? आणि प्रज्वलित तो कसा आज्ञा झाला? पालन से, आज्ञापालनामुळे, विश्वास से, विश्वासामुळे, प्रार्थना से. प्रार्थनेमुळे. क्योंकि जब शिमशोन प्रार्थना करता था, कारण जेव्हा जेव्हा शिमशोन प्रार्थना करायचा, परमेश्वर को पुकारता था, देवाला तो आरोळी पवित्र मारायचा, आत्मा उस पर बल से उतरता तेव्हा था. देवाचा आत्मा त्याच्यावरती उसके बलाने आज्ञा उतरायचा. पालन से त्याच्या आज्ञापालनामुळे पवित्र आत्मा उस पर बल से उतरता देवाचा था. आत्मा त्याच्यावरती बलाने उसके उतरायचा. विश्वास को देखकर आणि त्याच्या विश्वासाला बघून पवित्र आत्मा उस पर प्रज्वलित होता था. पवित्र आत्मा त्याच्यावरती प्रज्वलित इसलिए व्हायचा. प्रियो, आपको भी वही करना आणि है. म्हणून प्रेरणा तुम्हाला पण हेच आपको करायचं. आज्ञा पालन के द्वारा पवित्र आत्मा को प्रज्वलित करना है, उसकी शक्ति को बढ़ाना है और आपके द्वारा भी शैतान को हराना है. आणि आज्ञापालनाच्या द्वारे तुम्हाला देवाच्या आत्म्याची शक्ती वाढवायची, त्याला प्रज्वलित करायचे आणि शैतानाला हरवायचं. पहले जो क्रूर और दुष्ट थे, जो इस्राएल को लूटते थे, आणि पहिले जे क्रूर होते आणि दुष्ट होते, जे इस्रायल लोकांना लुटत होते, आपको भी लूटने वाले को नीच कराना है. आणि तुम्हाला पण लुटणारे
लुटणाऱ्याला तुम्ही खाली करायचं, उसको नीचे उतारना, त्याला खाली आपकी उतरवायचं हानि करने वाले पैलेस्टियों को नीचे आणि उतारना, तुमची हानी करणाऱ्या पॅलेस्टी लोकांना तुम्हाला खाली आपकी उतरवायचं बढ़ती होने न देने वाले पैलेस्टी को नीचे आणि उतारना। तुमची वाढ होऊ न देणाऱ्या पॅलेस्टीला तुम्हाला खाली उतरवायचं इस रीति से प्रिय, उसके लिए आपके अंदर पवित्र आत्मा आणि है त्याच्यासाठी तुमच्यामध्ये पवित्र और आत्मा पवित्र पाहिजे. आत्मा से भरकर प्रेयर करो, आणि पवित्र आत्म्याने भरून तुम्ही प्रार्थना पवित्र करा. आत्मा से भरकर चलो। पवित्र आत्म्याने भरून तुम्ही चाला आत्मा के द्वारा चलोगे तो आत्मिक कटनी, अनंत जीवन की कटनी आणि काटोगे। आत्म्याच्या द्वारे जर तुम्ही चालला तर तुम्ही आत्म्याची कापणी कराल. इसलिए प्रियो, पवित्र आत्मा जैसे शिमशोन के ऊपर था, वो तो आता जाता था, लेकिन हमारे ऊपर तो हमेशा है। आणि शिमशोनावरती देवाचा आत्मा होता, तो ये जा करत होता, पण आपल्यावरती सदासाठी देवाचा आत्मा आहे. इसलिए प्रियो, आज वही पवित्र आत्मा आपके अंदर है, उसे हमें प्रज्वलित करें। आणि तोच देवाचा आत्मा आज आपल्यामध्ये आहे, तर त्याला आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. करेंगे, करूया. आज से रोज बात करेंगे, आजपासून रोज बोलणार, हाँ? उसकी आग से भरेंगे। त्याच्या आगीने भराल आपके पास पवित्र आत्मा की आग रहेगी ना, कोई आपके करीब नहीं आएगा। आणि तुमच्या जवळ देवाच्या आत्म्याची आग राहिली तर कोणी तुमच्या जवळ येऊ मुझे शकतो. बताओ, आग के कोई करीब जाता है? आणि मला सांगा, आगीच्या कोणी जवळ जातं का? वैसे कोई आपके करीब नहीं आएगा। मग तसंच कोणी तुमच्या जवळ नाही. दुष्ट आपके करीब नहीं आएगा, दृष्ट तुमच्या जवळ नाही, गरीबी आपके करीब नहीं गरिबी आएगी, तुमच्या जवळ नाही, बीमारी आपके करीब नहीं आएगी, आजार पण तुमच्या जवळ दुष्ट आत्मा नाही, आपके करीब नहीं आएगा, दुष्ट आत्मा तुमच्या जवळ दारू की नाही, आत्मा करीब नहीं आएगी, दारूची आत्मा तुमच्या व्यसन जवळ की आत्मा येणार करीब नहीं नाही, आएगी, व्यसनाची आत्मा जवळ येणार झगड़े की आत्मा करीब नहीं आएगी। भांडणाची आत्मा जवळ वो येणार. आने की कोशिश करेगी, उसे आग ती लगेगी, यायचा प्रयत्न करेल पण तिला आग लागेल. मालूम हुआ? इसलिए पवित्र आत्मा को प्रज्वलित करो, उस आग को गर्म करो, आणि म्हणून पवित्र आत्म्याला आग प्रज्वलित को करा जला वाढवून द्या। और वो आग को बढ़ने दो. हालेलुया। हालेलुया. आओ हम खड़े हो जाएंगे, या आपण उभे राहूया, हम खड़े हो जाएंगे उभं राहूया. और हम पवित्र आत्मा से कहेंगे, देवाच्या आत्म्याशी बोलूया. पवित्र आत्मा, मैं पापी हूँ, मुझे क्षमा करो, मैंने आपको बहुत दुखाया है, मुझे माफ करो। पवित्र आत्मा, आप मेरे अंदर हो, लेकिन मैं आपसे कोई व्यवहार नहीं करता, कोई बात भी नहीं करता। पवित्र आत्मा, मुझे माफ करो, आप आग की नाई, ज्योति की नाई मेरे अंदर हो, और मैं आपको आज्ञा उल्लंघन के द्वारा, अविश्वास के द्वारा, प्रार्थना न करने के द्वारा इस ज्योति को, इस आग को मैं बुझा रहा हूँ, मुझे माफ करो, मुझे क्षमा करो। आज से पवित्र आत्मा मेरे में प्रज्वलित हो जाओ, आपकी आग मुझ में बढ़े, मुझ में बढ़ जाए, मेरी विनती है, मुझे सहायता करो यीशु के नाम से। पवित्र आत्मा, आप मुझ में हो, आप मुझे छोड़कर नहीं गए हो, आप कभी नहीं जाओगे, इसलिए मुझ में प्रज्वलित हो जाओ। आओ आत्मा, यीशु के नाम से मुझ में प्रज्वलित हो जाओ। मैं आपसे बात नहीं किया, आज्ञा उल्लंघन किया, मुझे क्षमा करो, लेकिन आज से मैं आपकी हर बात सुनूंगा, आपसे बात करूंगा, आज्ञा पालन करूंगा। इसलिए पवित्र आत्मा, यीशु के नाम से मेरी मदद करो, मेरे अंदर महिमा न देने वाली जो बातें हैं, आपकी आग से जला के भस्म कर, नष्ट कर दो। पवित्र आत्मा, मेरे अंदर जो पाप है, पाप की आत्माएं हैं, गुलामी करने वाली बंधन है, अभी इसी घड़ी आपके सामर्थ्य चल जाए, नष्ट हो जाए। मेरे हाथों के बंधन टूटने पाए, चल के नष्ट होने पाए। मेरे दंडों को, हाथों के दंडों को बांध के रखे हुए सारे बंधनों को पवित्र आत्मा आपकी आग से जल के नष्ट हो जाए। मेरे पैरों को बंद जो बंधन है, अभी इसी घड़ी सारे बंधन पवित्र आत्मा आपकी आग से टूटने पाए, नष्ट होने पाए, चलने पाए। मेरे इस खाने के ऊपर जो कुछ बंधन है, जुआ है, यीशु के नाम से पवित्र आत्मा आपकी आग से वो टूट कर जल जाए। मैं अपने आप को आपकी आग
आपकी आग से पवित्र करता हूँ। मेरे विश्वास को जो चोखा सोना है उसे लगा हुआ सारा मैल सारा पाप यीशु के आग से पवित्र आत्मा की आग से जल के नष्ट होने पर अभी इसी घड़ी पवित्र आत्मा मुझे शुद्ध करो, मुझे पवित्र करो, मेरे शरीर को प्राण को आत्मा को पवित्र करो यीशु के नाम से। मसीह जीवन जीने के लिए मुझे मदद करो, हारा हुआ नहीं विजयी जीवन जीने के लिए पवित्र आत्मा मुझे मदद करो। पवित्र आत्मा अभी इसी घड़ी मैं विनती करता हूँ, शिमशोन अभिशाप के कारण नष्ट हुआ मिट गया, उसका अभिषेक पवित्र आत्मा का अभिषेक उसे निकाल दिया गया, वो कमजोर हुआ निर्बल हुआ, उसका ठट्टा उड़ाया गया, उसकी आंखें निकाली गई, वो बंदी हो गया, गुलाम हो गया। मुझे ऐसा नहीं होना है, मुझे अंधा नहीं होना है, मुझे शैतान का गुलाम नहीं होना है, मुझे शैतान की चक्की नहीं पिसना है, मुझे शैतान के राज्य में नहीं जाना है। इसलिए मेरी हर एक कमजोरी मैं यीशु के नाम से पवित्र आत्मा आपकी आग से वो नष्ट होने पाए और मुझे बलवान कीजिए। आप जो भी कमजोर हो, किस भाग में कमजोर है, पवित्र आत्मा को बोलो। जो भी अगर आप गाली देते हो, झगड़ा करते हो, दारू पीते हो, तंबाकू खाते हो, निंदा करते हो या जादू टोना या कोई भी आपकी जो शरीर में दुर्बलता है, कमजोरी, आप गंदे वीडियोस देखते हो, जो भी आपकी दुर्बलता है, पवित्र आत्मा को बोलो, प्रभु पवित्र आत्मा देख मैं ये करता हूँ लेकिन आज से मैं नहीं करूँगा। पवित्र आत्मा इसमें मुझे बलवान करो, पवित्र आत्मा इसमें मुझे शक्ति दो, पवित्र आत्मा इसमें मुझे ताकत दो। पवित्र आत्मा आप मेरी ताकत हो। मैं इसमें जो मैंने कन्फेशन किया, अब इसमें मैं गुलाम नहीं हूँ। कन्फेशन कबूलीकरण बंधन तोड़ता है, इसलिए टूटे हुए सारे बंधन पवित्र आत्मा की आग से नष्ट होने पर, जल के नष्ट होने पर मैं स्वतंत्र किया गया, मैं प्रभु में बलवान हूँ। पवित्र आत्मा मैं आज से ये पाप कभी नहीं करूँगा। आप मुझे मदद करो, मुझे सहायता करो। धन्यवाद देता हूँ, धन्यवाद देता हूँ। पवित्र आत्मा मुझ में प्रज्वलित हो जाओ, मुझ में प्रज्वलित हो जाओ। अभी सीख मुझ में प्रज्वलित हो जाओ। यीशु के नाम से मैं प्रार्थना करता हूँ, आमीन। आंखों को बंद रखना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता आपने आपका खुद का आत्मा दिया है जो स्वयं परमेश्वर है, स्वयं परमेश्वर है प्रभु। पवित्र आत्मा कितने अच्छे हो जो स्वर छोड़कर हमारे अंदर आप आए हो, इसलिए पवित्र आत्मा इनमें प्रज्वलित हो जाए। जो बंधन से ये बंधे हुए हैं, इनके कन्फेशन से आज ये मुक्त हो चुके हैं, आज ये आजाद हुए हैं। इनके हाथों में कोई बंधन नहीं, इनके हाथों के दंडों में कोई बंधन नहीं, इनके प्रभु खंडे पर अभी कोई जुआ नहीं, इनके पैरों में कोई बंधन नहीं। आज से ये स्वतंत्र है, इसलिए शैतानी सारे बंधन सारे जुल्म तुम्हें पवित्र आत्मा तेरी आग से तुम्हें जला के तो नष्ट किए, मिटा डाले हैं। इसलिए प्रभु पवित्र आत्मा आप तेरी शक्ति से इन्हें भर दो, पवित्र आत्मा आपका बल से इन पर उतरो और चिन्ह चमत्कार इनके द्वारा कराओ, जैसे तुमने शिमशोन के द्वारा कराए, इनके द्वारा चिन्ह चमत्कार होने दो। पवित्र आत्मा इनमें प्रज्वलित हो, पवित्र आत्मा इनमें प्रज्वलित हो, यीशु के नाम से शंखाना मासी पवित्र आत्मा की घड़ी यीशु के नाम से पवित्र आत्मा जैसे शिमशोन को तुमने इस्तेमाल किया लोगों को फिलिस्तीनियों के हाथ से छुड़ाने के लिए, वैसे आज पवित्र आत्मा इनका इस्तेमाल कर इनके लोगों को शैतान की गुलामी से, मूर्ति पूजा की गुलामी से, जादू टोना की गुलामी से, व्यभिचार की गुलामी से छुड़ाने के लिए यीशु के नाम से, यीशु के नाम से यह
शुद्धि से प्रभु पवित्र आत्मा के द्वारा कार्य करने के लिए मदद कर। इन सबकी सुधी ले प्रभु, इन सबकी रक्षा कर प्रभु, इन्हें आशीषित प्रभु। पवित्र पिता शिक्षा की आज्ञा पालन, विश्वास और प्रार्थना की जीवन शैली से हमेशा आत्मा से भरा रहा। ये भी प्रभु आज्ञा पालन करते हुए विश्वास और प्रार्थना की जीवन शैली में हमेशा तुझसे परिपूर्ण होने के लिए मदद कर। इनकी सुधी लेना प्रभु, तैयार रखना। धन्यवाद देते पिता, इनकी रक्षा करना प्रभु। आज के बाद कोई शत्रु इनके सामने खड़ा नहीं। इन्हें प्रभु इतने आग से भर दे प्रभु, इनकी आग से इतने भर दे प्रभु, इन लोग प्रभु इनके सामने खड़े नहीं होंगे। ऐसा पद और ऐसा सामर्थ यीशु के नाम से रिलीज हो। धन्यवाद देते, आपके पंखों में सब कुछ सुरक्षित। धन्यवाद देते, वचन स्मरण रखने के लिए मदद करना, रोज आपसे बात करने के लिए इनको सहायता करना। प्रार्थना के वचन में इन्होंने आपको तो मांगा ही है, आप तो यहाँ से आपसे बहुत बात करेंगे, बहुत बात करेंगे। ये तो मदद करना, इनकी सुधी लेना। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको प्रभु यीशु मसीह के मीठे और पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना। रोज पवित्र आत्मा से आपको बात करना है। आणि रोज पवित्र आत्म्याशी तुम्हाला बोलायचंय। अभी हम प्रभु भोजन में